नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. एका वनमजूरची सेवानिवृत्ती अशीही. अचलपूर सामाजिक वनीकरण रोपवाटिकेमध्ये तब्बल 34 वर्षे प्रामाणिक सेवा बजावणारे वनमजूर गजानन वसू यांनी आपल्या सेवानिवृत्तीचा क्षण समाजासाठी प्रेरणादायी बनवत एक अनोखा संदेश दिला. लाखो बियांपासून लाखो रोपटे तयार करून तालुकाभर आणि जिल्हाभर नैसर्गिक प्राणवायू पोहोचविणाऱ्या या कर्मयोगी वनमजुराचा सेवा समाप्ती सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर 1 जुलै रोजी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त गजानन वसू यांनी शहरातील, गावातील मान्यवर तसेच शेकडो वनमजूर बांधवांना सोबत घेत वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी बेलपत्र, वड, पिंपळ आणि जांभूळ या पर्यावरणपूरक रोपट्यांचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्रमात उपस्थित शेकडो वनमजूर व महिला भगिनींना भेट स्वरूपात टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीही समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि मानवतेचा संदेश कृतीतून दाखवून देत गजानन वसू यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपाल राऊत मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे, प्यारीलाल प्रजापती, मराठा सेवा संघाचे विजय गोंडचवर, ज्येष्ठ नागरिक बाळूभाऊ अतकरे, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, आरएफओ पवन बावनेर, निरंजन हिरे तसेच सत्कारमूर्ती गजानन वसू व सौ वसू मंचावर उपस्थित होते. यावेळी योगेश खानझोडे यांनी वनमजुरांच्या मेहनतीचा गौरव करत रोपनिर्मितीसाठी लागणाऱ्या 18 महिन्यांच्या कठोर परिश्रमांचा उल्लेख केला. तसेच शासनाकडून रखडलेल्या मजुरीच्या प्रश्नावर भाष्य करत लोकांना श्वास देऊन भविष्य वाचवणे ही सुद्धा देशसेवाच आहे असे भावनिक वक्तव्य केले. वनक्षेत्रपाल सुशांत काळे, आरएफओ पवन बावनेर, वनपाल राऊत आणि सामाजिक कार्यकर्त्या रंजना कडू वसू यांनीही आपल्या मनोगतातून गजानन वसू यांच्या सेवाभावाचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज राऊत यांनी केले, तर भावुक वातावरणात गजानन वसू यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन पोटे, भारत तटे, अंकुश माहुरे, सुभाष अतकरे, पवन बावनेर, दिलीप गाडगे, नितीन अतकरे, सरलाबाई सुरुदुसे आणि शांताबाई श्रीनाथ यांनी विशेष परिश्रम घेतले. वनमजुराच्या सेवानिवृत्तीचा हा अनोखा आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.